फॅशन म्हणजे फक्त महागडे कपडे आणि चकाचक रॅम्प वॉक एवढंच आपल्याला माहिती होतं. पण या मुलाने फॅशनची व्याख्याच बदलून टाकली आहे. सध्या तुमच्या इंस्टाग्राम फीडवरती कालू पुतेक नावाचा एक मुलगा वारंवार तुम्हाला दिसत असेल. अंगावरती फाटलेली पोती, डोळ्यावर तुटलेला चष्मा आणि पायात चक्क प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे वगैरे. पण कॉन्फिडन्स असा की बॅलेन्सियागा आणि गुची सारख्या ब्रँड्स नाही, यानं घाम फोडलाय. रॅम्पवरचे मोठमोठे मॉडेल्स याच्यासमोर फिके पडतायत तुटलेल्या वस्तू आणि फेकून दिलेल्या कचऱ्यातून, म्हणजे थोडक्यात ट्रॅशमधून त्याने एक असं फॅशन स्टेटमेंट तयार केलंय ज्याची कॉपी आज जगभर होते. इतकं की स्वतः इंस्टाग्रामनेही त्याला कोलॅबरेशनची ऑफर दिली आहे. पण हे सगळं इतकं व्हायरल का होतं? कोण आहे हा मुलगा? कचऱ्यातून ग्लोबल ट्रेंड सेट करण्यामागचा याचा नेमका फंडा काय? आणि आजच्या तरुण पिढीला हे अँटी फॅशन वेड का लागलंय? सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. कालू पुतेक मूळचा ईस्ट आफ्रिकेतील इथिओपिया देशातला आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा इथल्या एका गरीब वस्तीमध्ये तो राहतो. त्याचे आई वडील तिथे छोटी मोठी कामं करून त्यांचं घर चालवतात. सोशल मीडियावरती येण्याआधी तो त्याच्या परिसरात एक गरीब मुलगा म्हणूनच राहत होता. पण त्याला लहानपणापासून स्टाईल आणि मॉडेलिंगची प्रचंड आवड होती. त्याच्या आजूबाजूला असलेल्या गरिबीमुळे त्याच्याकडे फॅशनेबल कपडे घेण्यासाठी तेव्हा पैसे नव्हते. पण फॅशनचं वेड काही त्याच्या डोक्यातनं जात नव्हतं. सुरुवातीला तो आपल्या मित्रांसोबत छोटे मोठे व्हिडिओज बनवायचा किंवा वस्तीतल्या टाकाऊ वस्तूंपासून खेळणी किंवा काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करायचा. हे व्हिडिओ बनवत असतानाच त्याला ट्रॅश टू ट्रेंडची कल्पना सुचली. म्हणजे लोकांनी टाकून दिलेल्या कचऱ्यातून फॅशनची सुरुवात करायची. याच कल्पनेवरती विश्वास ठेवून त्यानं स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट सुरू केलं आणि 30 मार्चला आपला पहिला व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्या या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूजही मिळाले. पुढे तो रोज व्हिडिओ टाकायला लागला आणि रोज मिलियन्समध्ये व्ह्यूज यायला लागले. त्याच्या फॉलोअर्सची जी संख्या झपाट्यानं वाढायला लागली आणि बघता बघता महिनाभरात त्याचे 35 लाख फॉलोअर्स कंप्लीट झाले. पण त्याचे व्हिडिओज व्हायरल का होतात? त्याच्या व्हिडिओमध्ये नेमकं असतं तरी काय? तर ह्या प्रश्नांचं उत्तर अगदी सोपं आहे. जेव्हा आपण इंस्टाग्राम उघडतो तेव्हा आपल्याला महागडे कपडे आणि फिल्टर लावलेले बरेचसे चेहरे दिसतात. पण कालू पुतेक व्हिडिओमध्ये अंगावर फाटकी पोती, जुने टायर, प्लास्टिकच्या बाटल्या, तुटलेल्या चप्पल, शूज हे सगळं दाखवतो. मग हा कॉन्ट्रास्टच लोकांना शॉक देतो आणि ते व्हिडिओ अजिबात स्वाईप न करता पूर्ण पाहतात. जरी त्याचे कपडे टाकाऊपासून टिकाऊ असले तरी त्याची व्हिडिओ शूट करण्याची पद्धत खूप भारी आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तो एका अरुंद लाकडी फळीवरती उभा असतो, ज्याच्या खाली एक निमुळती वस्तू असते. ती फळी सतत हेलकावे घेत असते. कालू पुतिकचा त्यावरून तोलही जात असतो, तरीही तो हातामध्ये जुने शूज धरून उभा असतो. स्वतःला सावरण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि अचानक एक भन्नाट ट्रान्झिशन होतं. पुढच्याच क्षणी तो त्याच्या अतरंगी पण स्टायलिश कपड्यांमध्ये अवतरतो. फळी हलताना पाय डगमगत असतात, शरीर इम्बॅलन्स असतं, पण त्याच्या डोळ्यात असतो डेडली कॉन्फिडन्स. आणि हाच त्याच्या व्हिडिओचा हुक पॉइंट आहे, ज्यामुळे त्याच्या प्रत्येक व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात. शिवाय लोक ज्या वस्तूंना कचरा समजून फेकून देतात त्यातून तो चष्मा, कोट किंवा बूट तयार करतो. त्याच्या क्रिएटिव्हिटीमुळे सुद्धा तो प्रचंड फेमस झालाय. कलेसाठी महागड्या साधनांची गरज नसते, हे त्यानं सिद्ध केलं. त्याचे कपडे नेमके कशाचे बनलेले आहेत हे पाहण्यासाठी लोक तो व्हिडिओ लूपमध्ये पाहतात. त्यामुळे इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमला वाटतं की हा कॉन्टेंट खूप चांगला आहे आणि तो व्हिडिओ अजून जास्त व्हायरल होतो. शिवाय एका गरीब आफ्रिकन वस्तीमध्ये राहणारा हा मुलगा जेव्हा न्यूयॉर्क किंवा पॅरिसच्या फॅशन मॉडेल्सना टक्कर देतो तेव्हा लोकांना तो आपलासा वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालूच्या क्रिएटिव्हिटीचा फॅन आता खुद्द इंस्टाग्राम सुद्धा झालाय. इंस्टाग्रामनी स्वतः कालूच्या व्हिडिओवर कमेंट करून असं म्हटलंय की आम्हाला तुमचे व्हिडिओ आमच्या ऑफिशियल चॅनलवर दाखवायला आवडेल. इतकंच नाही तर सोशल मीडियावरती अशाही चर्चा आहेत की इंस्टाग्रामनं कालूला एका मोठ्या क्रिएटर कोलॅबरेशन किंवा विशेष प्रोजेक्टसाठी ऑफर सुद्धा दिली आहे. पण इन्स्टाच्या ह्या ऑफरला कालू पुतिकनं अजूनही उत्तर दिलेलं नाही आहे असं म्हटलं जात आहे. कालू पुतिकच्या स्टाईलनं फक्त फॅशन मॉडेल्सनाच नाही तर इंडियन सोशल मीडियालाही वेड लावलं. ही स्टाईल इतकी व्हायरल झाली की लोकांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचेही AI व्हिडिओ कालूच्या स्टाईलमध्ये बनवून सोशल मीडियावरती व्हायरल केले. तर ही होती इथिओपियाच्या कालू पुतिकची गोष्ट. त्याच्या सगळ्या व्हिडिओमधून एक शिकण्यासारखी गोष्ट नक्की वाटते, ती म्हणजे तुमच्याकडे काय नाही आहे यापेक्षा तुमच्याकडे जे काही आहे त्यातून तुम्ही काय निर्माण करता यालाच जग सलाम ठोकतं. कालूनेही ते चांगलंच ओळखलं आणि चक्क रातोरात तो स्टार झाला. तुम्ही पाहिला का कालू पुतिकचा एखादा व्हिडिओ आणि त्याचा हा ट्रॅश टू ट्रेंड स्वॅग तुम्हालाही आवडलाय का? कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.